नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. राज्यभरामध्ये पुढील 3 दिवसात वादळी वाऱ्याचा जोर वाढतोय आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. चला तर सविस्तर बघूया. 27, 28, 29 जून रोजी जोरदार पाऊस. नाशिक जिल्ह्यामध्ये 3 दिवसामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 3 दिवसामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल. पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल. तसे पुणे जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये. सातारा जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये. तसेच सांगली जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल. तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला येत्या 3 दिवसात. रत्नागिरीच्या भागामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल. इथे पाऊस मुसळधार बघायला मिळेल तुम्हाला. तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल. तसे पालघर जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो. तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल. भंडारा जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. गोंदिया जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल. तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. तसे वर्धा जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल. तसे अमरावती जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. वाशिम जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. तसेच अकोला जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला. तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल. धुळे जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये. तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल. तसेच जालना जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. बीड जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला. तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला. लातूर जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला. तसे परभणी जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल. तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. हिंगोली जिल्ह्यामध्ये